पंतप्रधान नरेंद्र मोदींची नागपूरच्या कन्हानमध्ये सभा, मुख्यमंत्र्यांनी केली सभास्थळाची पाहणी। भाजपकडून उमेदवारांची 9वी यादी जाहीर होणार, साताऱ्यातून उदयनराजेंचं नाव घोषित होण्याची शक्यता। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम, 5 ते 6 जागांवरती वाद असून तीनही पक्षांचे नेते एकत्र बसून तिढा सोडवतील, गिरीश महाजनांना विश्वास। एकनाथ खडसे भाजपात आल्यावर स्वागतच करू, महायुतीतील कुठलीही नाराजी नसून कार्यकर्त्यांची नाराजी लवकरच दूर होईल, गुलाबराव पाटलांचं विधान। सांगलीत काँग्रेसमध्ये पडद्यामागे मोठ्या हालचाली, विश्वजित कदम आणि विशाल पाटलांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्याची तयारी। पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉरसाठी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती आज ब्लॉक, 12 ते 3 वाजेपर्यंत वाहनांना प्रवेश बंदी। वाशिमसह बुलढाण्यातील अनेक भागात तुफान गारपीट, रस्त्यावरती बर्फाची मोठी चादर, अवकाळीचा शेतकऱ्यांना मोठा फटका। छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यामध्ये बस खाणीत कोसळल्यानं 14 जणांचा मृत्यू तर 12हून अधिक जखमी, काहींची प्रकृती चिंताजनक। मांजराला वाचवण्याच्या नादात अख्खं कुटुंब संपलं, नगरच्या नेवासा इथे बायोगॅसच्या खड्ड्यात पडलेल्या 5 जणांचा मृत्यू। बर्फाच्या लादीत सापडला चक्क मेलेला उंदीर, जुन्नरमधील घटना, नागरिकांच्या जीवाशी खेळ। पतंजली उद्योग समूहाच्या जाहिरातींबाबत आज पुन्हा सुनावणी, बाबा रामदेव राहणार सुप्रीम कोर्टात हजर।